जय महाराष्ट्र पब्लिक, कसे आहेत सर्वजण? तुम्हाला माहित आहे बघा, आपण जानूच्या इकडे आलेलो आहोत आणि संध्याकाळचा वेळ झाला. जानू कुठे नेणार आहेस खायला? मंचुरियन खायला. तर बघूया, जान्हवीने डिसाईड केले इथला मंचुरियन भेटते. आणि ते स्पॉट कोणता आहे? आपण कुठे जायचं? ते काला तलाव का? तर कल्याणमध्ये काळा तलावच्या इथे एक चायनीजचं दुकान आहे. तर आपल्याला तिथं चायनीज भेळ आणि चायनीज नूडल वगैरे असं बरंच काय भेटते, ते ट्राय करायचं आहे. तर चला फटाफट मी आणि जान्हवी आज बाईकवर निघणार आहोत आणि आपण थोडाच कल्याण बी एक्सप्लोर करूया कसं आहे. चला निघूया. चल जानू. फायनली मित्रांनो बघा, जानू आणि मी निघालेला आहे आणि आपला प्लेस वगैरे डिसाईड झालेला आहे. मस्त तळापळीच्या इथं, सॉरी काला तलाव, तळापळी इथं नाही मित्रांनो, तिकडला स्पॉट आहे. तर चला जाऊया आपण फटाफट. तर मित्रांनो बघा, संध्याकाळची वेळ आहे आणि पाठीमागे जे दिसतंय चायनीजचा गाडा आहे. मी आणि मस्त आता इथं काहीतरी चायनीज वगैरे खाणार आहोत. हे बाजूला दिसतंय हे काय, कोणता आहे? काळा तलाव आहे मित्रांनो. तर चला आपण फर्स्ट क्लास त्याला चायनीजचा वगैरे स्वाद घेऊया. मित्रांनो हे जे इकडं बघता मस्त असे मंचुरियन बनतात. एक किलो 20 रुपये. गाईज बघा, आता आपण हे घेतलंय मंचुरियन आणि इकडं जान्हवी घेते. जान्हवी तुझं दाखव. आणि जानूनं घेतलेली आहे भेळ. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो, हे जे इकडे दिसतंय हे काला तलाव आहे, त्याच्या बाजूलाच हे जे दिसतंय हे चायनीजचं शॉप आहे. आणि इकडे बघा मस्त आहे बघा, गरम गरम आपल्यासमोर प्रिपेअर व्हायले. तर चला आपण आता याचा फर्स्ट क्लास असा टेस्ट घेऊया. गाईज हे बघा, आता आपण इथं चायनीज भेळ घेतलेली आहे आणि जानू खाते. कसं वाटते जानू? जानूनं पण भेळच घेतलेली आहे. हे बघा आपण कुठं आलेलो आहे, मस्त आहे, भावफलक आहे आणि हे चायनीजचा शॉप आहे त्याला. गाईज आता जान्हवी आहे बघा, मस्त ट्राय करते आणि आपल्याला सांगते. कसं आहे जान्हवी, सांग एकदा. खूप छान झालंय, एकदम भारी लागते, एकदम स्पायसी आहे. आणि हे वाला एकदम मित्रांनो गरम गरम बघा, इकडे जे दिसतंय गरम गरम प्रिपेअर होते आणि आपल्याला गरम गरम खायला भेटते. एकदम क्रिस्पी आहे, एकदम भारी लागते, क्रिस्पी स्पायसी. हा ड्रीम. चला आता मी पण खातो. गाईज आता मी मंचुरियन ट्राय करतो. एकदम गरम गरम आहे. जान्हवीनं तर रिव्ह्यू दिलेत, मी पण देतो. खूप गरम आहे मित्रांनो, एकदम बढिया. चला आम्ही फिनिश करून घेतो हे. मस्त मित्रांनो बघा, आपलं आता छालीचं पार्सल पण घेतो घरी. फ्रेश मंचुरियन आहे आणि हे सॉस वगैरे ग्रेव्ही. हो मित्रांनो, आपण आता परत आलो. हे बघा आमच्या मावशीचं घर इथं आहे, सरोदेडी. चला आपण मध्ये जाऊया. मस्त एक्सपिरियन्स होता मित्रांनो, आपल्याला जास्त वेळ घेता आला नाही. आणि आमच्या जानूच्या इथं सिक्युरिटी बघा कशी आहे, एकदम डोअर वगैरे खूप भारी सोसायटी आहे. काय म्हणते जानू? 10 वर्ष झाले राहून. हां चला आता आपण घरी आलो आणि मावशी आणि काकासाठी आपण आता मस्त मंचुरियन आणलेले आहेत पार्सल. वरी जाऊया, लिफ्ट येते. आणि जानू आहे बघा, आता जे आपल्याला मंचुरियन आणलो आणि नूडल आणलो, त्याचं मस्त असं स्पायसी भेळ बनवली तिनं. चायनीज भेळ एन्जॉय करते. त्याच्यात कलर जास्त वाटतं का? पण कलर आहे मित्रांनो टाकलेला, त्याच्यामुळं थोडं ते लागतंय, पण टेस्ट अप्रतिम आहे. कसं वाटलं जानू तुला? तू तर प्रत्येक वेळी खाती. खूप छान वाटलं. मी सांगतो मित्रांनो, एकदम बढिया होतं. आणि मला फर्स्ट टाइम तेवढा एक्सपिरियन्स करायला भेटला. आणि मुंबईला आल्यानं मी आवर्जून चायनीज भेळ आणि चायनीज मंचुरियन ट्राय करतो. एकदम बढिया होतं. तर बघितलं तुम्ही कसं होतं काय नाही ते. तर मित्रांनो हे बघा, मस्त असं मावशी आणि काका डीमार्टला गेले ते. काय काय आलं बघूया आपण आता ह्याच्यामध्ये. सगळ्यात पहिले मकेन्सचे टिक्की आहेत मित्रांनो, आलू टिक्की. आणि त्यानंतर इकडं हे बघा मस्त एक आहे मिठा चिडवा, खट्टा मिठा चिडवा. मस्त आहे बघा, पिझ्झा, चीज,
बघा मित्रांनो, खजिना चालू आहे निघायला आता. माझा आवडता आहे बघा, क्रीम अँड ऑनियन, एकदम बढिया लागते मित्रांनो हे. त्याच्यानंतर पॉपकॉर्न, हे डीमार्टला गेलती ना मावशी मित्रांनो. हे कोण गेस करू शकते काय सांगा. फुल लॉन भरून पिशवी आहे मित्रांनो. अजून ह्याच्यात जे दिसतंय मित्रांनो हे बघा, ह्याच्यात ते दिसतंय फक्त 1 2 आणि 3, हे 3 वस्तू आहे. आणि खाण्याची वस्तू बघा किती, आता हे ओझून पण नाही शकत. आणि त्याच्यासोबत आपल्याला मिरिंडा बघा. खाण्याचं फक्त तेवढे 2-3 वस्तू झाले आणि हे सगळं मस्त. हे मला सगळ्यात जास्त आवडते मित्रांनो हे बघा, भारी आहे एकदम. त्याला आपण आता चला स्टोअर करूया. आणि चायनीजचं जे दुकान होतं आजचं खूप भारी होतं मित्रांनो. आणि एवढी कंटिन्युअस गर्दी होती, तर नक्की तुम्ही पण कल्याणला आलं तर ट्राय करा. मी तिथं लोकेशन वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आणि आय बटनमध्ये काय लिंक देणार आहे मित्रांनो, आवर्जून पहा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आवर्जून कमेंट करा, लाईक करा. एक कमेंट करत राहा मित्रांनो, मला पण ब्लॉग घ्यायला छान वाटते. असंच भरभरून प्रेम असू द्या. लवकरच आपण भेटूया अशा छोट्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.